गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आणि माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो। अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबवले जात असतात। याच उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजे तुमरकोठी आणि अहेरी मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे। भामरागड पासून सुमारे 30 किमी आणि अहेरी पासून सुमारे 100 किमी अंतरावर असणाऱ्या मौजे तुमरकोठी येथील नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत, वाजत गाजत बसचे स्वागत केले। यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले। तुमरकोठी कोठी भामरागड अहेरी या मार्गावर सुरू झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील 450 ते 500 नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवनमान सुसह्य होणार आहे। बस सेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे। सदर मार्गावरील एसटी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो न्यूज 7 मराठी, भामरागड, गडचिरोली।